नमस्कार. मी डॉक्टर विलास नाईक, किडनी विकार तज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट व किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर. आज मी असा एक लक्षणाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे, जे जवळजवळ बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्यात एकदा ना एकदा ते लक्षण जाणवलं असेल. ह्या लक्षण आहे पायावरची सूज किंवा इडिमा फिट. हा आज हे लक्षण जे आहे खूप गंभीर आजारपणाचं लक्षण असू शकतं किंवा एक साधा काही जास्त सिरियस नसलेला किंवा गंभीर नसलेला प्रॉब्लेम आपल्याला इंडिकेट करू शकतो. बऱ्याच लोकांनी तुमच्या आयुष्यात कधी ना कधी एक जाणवला असेल की तुम्ही 6 ते 8 तास बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये जास्त हालचाल न करता प्रवास केला असेल, तर तुमच्या पायावर थोडी सूज येते, तुमचे चप्पलमध्ये पाय जात नाहीत किंवा तुमचे शूज टाईट होतात. हा आहे तुमच्या पायावरची सूज किंवा स्वेलिंग. जर त्या पायाला तुमच्या जास्त दुखणं नसेल किंवा ते खूप जास्त सूज नसेल किंवा एक 4-6 तासात ते निघून जात असेल, तर तो फार काही गंभीर आजारपण किंवा सिरियस इलनेसला इंडिकेट करत नाही. पण जर तोच पेनफुल किंवा दुखत असेल, खूप वेळ राहिला, खूप जास्त प्रमाण असेल, तर तो एखादा सिरियस आजारपण किंवा सिरियस अवयवाला इजा तुमच्या अंगात दर्शवून येऊ शकते. बरं, नेमकं ही सूज म्हणजे काय? ह्याच्याबद्दल आपण पहिला बघू. सूज म्हणजे आपल्या अंगातलं पाणी आणि मिठाचं प्रमाण जास्त होऊन ते पायाकडे जाऊन ते साचणे म्हणजे ही पायावरची सूज. पाणी पायावरच का जमा होतं? गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी जिथं असतं पाणी तिथंच जाण्याची पाण्याची टेंडन्सी आहे. त्यामुळे आपण उभा असताना पाय आपला अंगातला सगळ्यात खालचा भाग असल्यामुळे सूज ही नेमकी तुमच्या पायावर दिसते. दुसरा विषय, तुम्हाला जाणवत असेल की रात्री झोपून उठल्यानंतर ही पायावरची सूज जवळजवळ निघून जाते आणि मी नॉर्मल झालो. ऍक्च्युअली ती नॉर्मल झालेला नसता. ती सूज तुमच्या पाठीकडे वळलेली असते, कारण झोपलो असताना पाय तुमच्या अंगातला सगळ्यात खालचा भाग नसतो, तर पाठ असते आणि पाठीवरची सूज जाणवणे किंवा उडकणे हे फार सोपं नसतं. त्यामुळे पाठीवरची सूज ती असते, सूज निघून गेलेली नसते, हे लक्षात घ्या. आता ही सूज पहिला पायावर जाणवली, नंतर वर चढत गेली, पोटावर तोंडावर जाणवू शकते आणि असं जर झालं तर ही एक सिरियस आजारपण किंवा गंभीर आजारपणाचं स्वरूप किंवा पहिलं लक्षण असू शकतं. आता सुजाचे बरेच गंभीर कारणं आहेत किंवा काही साधी कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं किंवा कॉमन कारण म्हणजे किडनीचे आजार. किडनीचं काम किंवा फंक्शन जेव्हा कमी होतं ना, त्यावेळी किडनीची क्षमता अंगातून मीठ व पाणी बाहेर टाकण्याची एबिलिटी किंवा क्षमता कमी होऊन जाते आणि हेच पाणी आणि मीठ अंगात हळूहळू साचत जातं. जेव्हा 3 ते 4 लिटर पाणी अंगात एक्स्ट्रा साचतं, ती आपल्या पायावर दिसू लागते आणि पाण्याचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण जसं साचणं वाढत जातं, ही सूज वर चढवून पायावर किंवा तोंडावर दिसू लागते. सो किडनीचं काम किंवा फंक्शन कमी होणे हे सूज येण्याचं एक महत्वाचं कारण आहे. अजून एक साधारण 2 ते 12 वर्षाच्या 5% मुलांमध्ये एक नवीन आजारपण होतो, तो म्हणजे नेफ्रॉटिक सिंड्रोम. ज्या आजारपणामध्ये किडनीची क्षमता किंवा कार्यक्षमता नॉर्मल असते, पण लघवीच्या मार्गे प्रोटीन्स जातात आणि या आजारपणाला म्हणतात नेफ्रॉटिक सिंड्रोम. लघवीतून प्रोटीन जाणे आणि अंगातून प्रोटीनचं प्रमाण कमी झाल्यामुळे ह्या बाळांच्या किंवा लहान मुलांच्या अंगावर सूज वाढत जाते. हा आजारपण पुढे जाऊन सिरियस होणार असतो. त्यामुळे जर लहान पोरांच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सकाळी उठल्यानंतर एस्पेशली सूज जाणवत असेल, तर ती आपण तुमच्या पिडियाट्रिशियन किंवा लहान पोरांच्या जे डॉक्टर असतात त्यांच्या नजरेत आणून देणे आणि ते काही रक्तलघवीचा तपास सांगितलं तर ते करून घेणे. अजून एक महत्वाचं किंवा कॉमन कारण आहे म्हणजे ओव्हर द काउंटर मेडिकेशन. म्हणजे तुम्हाला ताप आला किंवा अंग दुखलं किंवा कंबर दुखली, तुम्ही फार्मसीत जाता, त्यांना सांगतात तुम्ही तापाची गोळी द्या किंवा पेन किलरची गोळी द्या. हे आणि स्टिरॉइड्स हे 2 औषधं अशी आहेत कॉमन मेडिसिन्स, ज्याच्यामुळे तुमच्या पायावर तोंडावर सूज निर्माण होऊ शकते. हे टेम्पररी तात्पुरतं अंगात मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण वाढवतात आणि तुमचं ब्लड प्रेशर वाढवतात आणि ही सूज जर 2-4 दिवसात निघून गेली नाही, तर ही तुमच्या डॉक्टरांच्या निदर्शनात आणून देणं गरजेचं असतं. तिसरा महत्वाचा आणि बराच सिरियस कारण म्हणजे हार्ट प्रॉब्लेम. तुमच्या हृदयाची कार्यक्षमता किंवा पंपिंग जर कमी झालं, तर तुमच्या अंगामध्ये पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण हळूहळू वाढत जाऊ शकतं आणि छातीत दुखणे किंवा दम लागण्याच्या अगोदर
हे लक्षण तुमच्या अंगातलं हार्ट प्रॉब्लेमचा, सिरियस प्रॉब्लेमचा एक सगळ्यात पहिला लक्षण असू शकतं. तर जर काही तासा किंवा काही दिवसांपेक्षा जास्त तुमच्या अंगावर सूज राहिली आणि त्याच्याच बरोबर दम लागणे, आडवं झोपलं की दम लागणे, छातीत दुखणे वगैरे सिम्पटम्स आले, तर पटकन जाऊन डॉक्टरांकडे जाणे आणि रिक्वायर्ड ते टेस्टिंग किंवा इव्हॅल्युएशन करणे हे गरजेचं असतं. अजून एक व्हेरिकोज वेन्स नावाचा आजारपणाचं तुम्ही कायम ऐकलं असेल. वेन म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी, जी आपल्या बॉडी मधलं सगळ्या भागातून अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जातं. जर पायाच्या अशुद्ध रक्तवाहिनीने काही इजा होईल तर तिथनं लीक होऊ लागतं आपलं रक्त आणि प्लाझ्मा. पायाला थोडासा काळपटपणा येणे आणि बराच वेळ उभारल्यानंतर तुमच्या पायाला सूज दिसणे. तर व्हेरिकोज वेन्स हे एक लाईफ थ्रेटनिंग किंवा जीवाला इजा असणारे आजारपण नसला तरी त्याची ट्रीटमेंट वेळेत तपास करणे आणि त्याची इव्हॅल्युएशन केलं तर पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकते. अजून एक खूप इझिली बरा होणारा आजारपण म्हणजे थायरॉइडचे प्रॉब्लेम. थायरॉइडच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तुमच्या खालच्या पायाच्या भागात सूज येणे आणि नंतर हळूहळू पोटावर आणि तोंडावर सूज येणे हे साध्य आहे. ह्याच्याच बरोबर तुमचं वजन फास्ट वाढणे, झोप येणे, अंगात ऊर्जा नसल्यासारखं तुम्हाला वाटणे, हे सगळं थायरॉइडच्या प्रॉब्लेम मध्ये होऊ शकतं. आणि एक साधा सिंपल रक्ताच्या टेस्टिंगने तुम्हाला हे त्याचं लक्षणाचं इव्हॅल्युएशन किंवा डायग्नोसिस होऊ शकतं आणि एक साध्या सिंपल गोळीने ह्याचं पूर्ण क्युअर किंवा ट्रीटमेंट होऊ शकतं. अजून एक फार महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे लिव्हर फेल्युअर किंवा लिव्हरची कार्यक्षमता कमी होणे, ज्याच्यामुळे तुमच्या पायावर नंतर थोड्या दिवसांनी पोटावर सूज येऊ शकते आणि तुम्हाला जॉन्डिस किंवा कावीळ दिसू शकते. हा आजारपण जर वेळेत लक्षात आला तर त्याची जी काही कारणं आहेत त्याचे ट्रीटमेंट किंवा कंट्रोल करून तुमचा लिव्हर स्टेबलाइज किंवा क्युअर होऊ शकतो. त्यामुळे पायावर पोटावर आलेली सूज डिसरिगार्ड करू नका. आता संक्षेपमध्ये सांगायला गेलं तर पायावर येणारी सूज ही कॉमन किंवा खूप सामान्य सिम्पटम आहे. साधारण फार काही गंभीर आजारपण नसू शकतो किंवा गंभीर आजारपणाचं पहिलं लक्षण असू शकतं. एक सिंपल लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइडची टेस्ट अशा साध्या रक्त आणि लघवीच्या तपासाने तुम्हाला किडनी, लिव्हर व थायरॉइड प्रॉब्लेम लक्षात येऊ शकतात. हृदयाचा ईसीजी, इकोकार्डिओग्राफी आणि पायांचे सोनोग्राफी किंवा डॉपलर करण्याने व्हेरिकोज वेन्स आणि हृदयाचे सिरियस प्रॉब्लेम्स लक्षात येऊ शकतात. आणि जर तुमचा पायाचा सूज काही दिवसांपेक्षा जास्त किंवा प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुम्ही हे इव्हॅल्युएशन करून घ्या तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन आणि एका मोठ्या सिरियस प्रॉब्लेम पासून तुम्ही वेळेत निदान करून त्याच्यातनं वाचू शकता. सर्वांना खूप व्हेरी गुड हेल्थ आणि गुड इयर. थँक्यू.